तास पार्ट तुम्ही टेस्टसाठी प्रिपेअर करायचा आहे. पूर्ण लेसन करायचा नाहीये, तर आजपर्यंत जेवढं होणार आहे तेवढं तुम्हाला कंप्लीट करायचं. गॉट इट एव्हरीवन? आज जे 1 और 2 पेजेस 2 और 3 होतील मॅक्सिमम, मला असं वाटतंय. टेस्टसाठी 2 और 3 पेजेस तुम्हाला रीड करायचे. त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा झालं तर म्हणजे बघूया आपण किती कंप्लीट होतंय. मग क्लासच्या शेवटी मी तुम्हाला परत एकदा इन्फॉर्म करेन. Okay, let me present the screen. Let me know if it is visible. Okay, is it visible? Okay. Very good. Maximum people have joined today. Good number. Okay, let's move to our new lesson. Actually, last lecture मध्ये आपण स्टार्ट केला होता लेसन, पण थोडासा इंटरनेटचा इश्यू होता लास्ट वीक. तर त्यामुळे आपण हा परत थोडासा रिवाइज करूया. Have you all read that part which we have completed in last lecture? Voice is breaking. Voice break होतोय का माझा? बाकीच्यांना क्लिअर व्हॉइस येतोय. आर्या भोपी, तू परत लेफ्ट करून जॉईन करू शकतेस. ट्राय कर एकदा. सो व्हॉट वी हॅव सीन, तर आपण वारे पाहत होतो, विंड्स. त्याच्या आधी आपण एअर प्रेशर शिकलो. त्याच्या लास्ट लेसन मध्ये एअर प्रेशर हा कुठे असतं, इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट्स असतात, त्याच्यानंतर मिड लॅटिट्यूडनल हाय प्रेशर बेल्ट्स असतात, त्याच्यानंतर सबपोलर त्याच्यावरचा लेअर तिथे सबपोलर लो प्रेशर बेल्ट असतात, आणि त्याच्यावरती परत पोलर हाय प्रेशर बेल्ट असतात. एकदा लो, मग त्याच्यानंतर हाय, देन अगेन लो प्रेशर बेल्ट अँड अगेन हाय प्रेशर बेल्ट, असे एअर प्रेशरचे पट्टे तयार झालेले असतात. आणि त्याच्यामुळेच या एअर प्रेशरचा जो डिफरन्स असतो त्याच्यामुळेच वाऱ्यांची निर्मिती होते. आणि विंड्स जे आहेत ते आपल्याला दिसत नाहीत, पण आपण ते फील करू शकतो. जेव्हा ऑब्जेक्ट्स मूव्ह होतात त्यावेळेला आपण समजतो की वारं वाहतंय. We can feel the wind but cannot see it. When certain objects in our surrounding move, we experience wind. The movement of air is called wind. Why does air move? तर एअर मूव्ह का होते? तर फॉर एक्झाम्पल त्यांनी एक छोटासा एक्सपेरिमेंट केलेला आहे. There are two rolls of papers. There are two rolls of papers and you can see two students are there, and one is blowing the air with the mouth and other one is tapping the book. So which paper moves fast? Without touching the roll of the paper, what can be done to move the paper rolls to the other end of the table? त्यांनी काय सांगितलेलं आहे की जिथे एअर प्रेशर जास्त आहे तो फास्ट मूव्ह होतोय. ते जे बुक आपण बुकनी टॅप केलेलं आहे तो पेपर
लवकर मूव्ह होतोय, कारण त्याला जास्त एअर भेटते. तिथे एअर प्रेशर जास्त क्रिएट होतोय, त्याच्यामुळे तो पार्ट लवकर मूव्ह होतोय. तो जो पेपर आहे तो लवकर मूव्ह होतोय. आणि तोंडाने जेव्हा आपण ब्लो करतोय तेव्हा काय होतंय, तिथे कमी हवा भेटते. कमी हवा भेटल्यामुळे हवेचं प्रेशर पण कमी असणार आहे. त्यामुळे तो रोल पलीकडे सेकंड एंडला तो कसा जाणार आहे, स्लोली स्लोली जाणार आहे. जसा पहिला वाला जसा फास्ट मूव्ह होतोय, तसा सेकंड रोल जो आहे तो स्लोली मूव्ह होणार आहे. त्याचप्रमाणे कॅन अ बॉटल फिल्ड विथ वॉटर बी मूव्ड टू अदर एंड ऑफ द टेबल इन दिस मॅनर? कॅन वी यूज द सेम मेथड दॅट यू ट्राईड फॉर मुव्हिंग द पेपर रोल्स? तर पाण्याने भरलेली जर बॉटल असेल तर ती पलीकडच्या एंडला जाईल का? आपण जर ब्लो केलं त्याला, फुंकलं त्याला, तर ती बॉटल मूव्ह होणार नाही, कारण की ती इट इज हेवियर दॅन पेपर रोल. बॉटल हेवी असल्यामुळे ती पुढे सरकणारच नाहीये. ओके, सो ह्या एक्सपेरिमेंट वरून आपल्याला विंड्स काय असतात, किंवा परत तो लास्ट टाइम आपण जो पार्ट बघितला एअर प्रेशरचा, तो परत इथे पण आपल्याला स्टडी करायचा आहे. ते जे हाय प्रेशर बेल्ट, लो प्रेशर बेल्ट, ते जे सगळं होतं, त्याच्यामुळे वाऱ्यांची निर्मिती कशी होते, विंड्स कसे तयार होतात, ते आपल्याला थोडक्यात इथे बघायचंय. वी हॅव लर्न दॅट द एअर प्रेशर इज नॉट युनिफॉर्म अक्रॉस द अर्थ सरफेस. एअर मूव्स फ्रॉम हाय प्रेशर एरियाज टुवर्ड्स लो प्रेशर एरियाज in a horizontal manner. Winds are generated due to this movement. तर वाऱ्यांची निर्मिती कशामुळे होते, तर एअर प्रेशर जे आहे, हवेचा दाब जो आहे तो इट इज नॉट युनिफॉर्म अक्रॉस द अर्थ सरफेस. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती युनिफॉर्म म्हणजे सगळीकडे तो समान नाहीये. आपण पाहिले कुठे हाय प्रेशर बेल्ट आहेत, कुठे लो प्रेशर बेल्ट आहेत. तर त्याच्यामुळे काय होते, एअर काय करत असते नेहमी, एअर मूव्ह फ्रॉम हाय प्रेशर एरियाज टू लो प्रेशर एरियाज. एअर जेव्हा मूव्ह करत असते हाय प्रेशर एरियाकडून लो प्रेशर एरियाकडे जेव्हा येत असते, त्यामुळे वाऱ्यांची निर्मिती होते. आणि ती कशी मूव्ह करत असते, हॉरिझॉन्टल मॅनर मध्ये मूव्ह करत असते. हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या दिशेने ती मूव्ह करत असते. विंड्स आर जनरेटेड ड्यू टू धिस मुवमेंट. म्हणजे अर्थ जशी मूव्ह होते, वेस्ट टू ईस्ट अर्थ मूव्ह होते ना, त्याचप्रमाणे हवेची निर्मिती होते, ती पण हॉरिझॉन्टल मॅनर मध्ये मूव्ह करत असते. द एक्सटेंट ऑफ द डिफरन्स इन द एअर प्रेशर अफेक्ट द वेलॉसिटी ऑफ द विंड. मग हा जो एअर प्रेशर मधला फरक आहे, लो एअर प्रेशर आणि हाय एअर प्रेशर, हा जो डिफरन्स आहे, ह्याच्यामध्ये जो डिफरन्स क्रिएट होतो, त्याच्यावर व्हेलॉसिटीचा म्हणजे व्हेलॉसिटी म्हणजे वाऱ्याची जी गती असते, त्याच्यावरती पण त्याचा परिणाम होतो. एअर प्रेशरचा परिणाम वाऱ्याच्या गतीवरती होतो. इफ देअर इज अ डिफरन्स इन एअर प्रेशर, विंड्स ब्लो विथ लेस व्हेलॉसिटी. इफ देअर इज लेस डिफरन्स म्हणजे त्या प्रेशर मधला, हवेचा हाय आणि लो प्रेशर बेल्ट मधला फरक जर कमी असेल, त्याच्यामध्ये कमी प्रेशर क्रिएट झालं हवेचं, एअर प्रेशर कमी असेल तर त्या विंडची व्हेलॉसिटी पण कशी असते, कमी असते. आणि जेव्हा विंडची व्हेलॉसिटी जास्त कधी होते, जेव्हा त्या प्रेशर डिफरन्स, एअर प्रेशर मधला डिफरन्स जास्त असेल. विंड स्पीड ऑल्सो व्हॅरीज. विंड व्हेलॉसिटी इज मेजर्ड इन द युनिट्स ऑफ नॉट्स और किलोमीटर्स पर आवर. तर विंड व्हेलॉसिटी जी असते ती कशामध्ये काउंट केली जाते, नॉट्स. नॉट्स इज द युनिट ऑफ मेजरिंग विंड व्हेलॉसिटी और किलोमीटर्स पर आवर. म्हणजे एका किलोमीटर मध्ये, एका तासामध्ये किती किलोमीटर विंड फ्लो होतो, त्याच्यावरून ते युनिट त्याचं डिसाइड केलं जातं. विंडची व्हेलॉसिटी डिसाइड होते किलोमीटर्स पर आवर. आपली कार पण, आपण कार किंवा दुसरे जे व्हेकल्स आहेत ते पण कसं काउंट करतो, किलोमीटर्स पर आवर ह्या स्पीडनी आपण काउंट करतो ना. ताशी किती किलोमीटर वेग आहे त्याच्यावरून असं बोलतो की ह्या गाडीला एवढा ऍव्हरेज आहे, किंवा स्कूटीचा ऍव्हरेज असेल. तर सेम वे विंड व्हेलॉसिटी पण त्याच ह्याच्यामध्ये मेजर केली जाते.
Same unit for the wind velocity also. Okay. Write the changed direction of the wind in the table below. तर ती फिगर परत बघायची आपल्याला. इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट. लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं. प्रेशर बेल्ट शिकलो होतो आपण. तर सेम वे इथे पण सेम तीच फिगर दिलेली आहे. तर इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट इज फ्रॉम 5 डिग्री नॉर्थ टू 5 डिग्री साऊथ. तो जो लाईट स्काय ब्ल्यू कलरचा बेल्ट दिसतोय तो इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट. त्याच्यानंतर मिड लॅटिट्यूडनल हाय प्रेशर बेल्ट. दोन्ही नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये पण आहे आणि सदर्न हेमिस्फिअर मध्ये पण आहे. आणि तो दॅट इज लाईज बिटवीन 25 डिग्री टू 35 डिग्री. इन बिलो साऊदर्न हेमिस्फिअर इज ऑल्सो 25 डिग्री टू 35 डिग्री. त्याच्यानंतर आहे सबपोलर लो प्रेशर बेल्ट. सबपोलर लो प्रेशर बेल्ट पण 55 degree to 65 degree in both the hemispheres. And then last is the polar high pressure belt. आणि ते जे इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट आणि मिड लॅटिट्यूडनल बेल्ट आहे त्याच्यामधला जो वारे वाहतात त्याला काय बोलतात? ईस्टरलाइज. ईस्टरलाइज खाली पण आहेत ईस्टरलाइज. त्याच्यानंतर मिड लॅटिट्यूडनल पासून सब पोलार पर्यंत जे मधल्या पट्ट्यात वारे वाहतात वेस्टर्लीज पश्चिमी वारे. खाली आहेत पूर्वीय वारे, वरती आहेत पश्चिमी वारे. आणि त्याच्यानंतर सब पोलर विंड्स आणि सब पोलर लो प्रेशर आणि पोलर हाय प्रेशरच्या मध्ये जे विंड्स आहेत ते पोलर विंड्स. ग्रहीय वारे, पूर्वीय वारे, पश्चिमी वारे आणि ग्रहीय वारे. ईस्टर्लीज, वेस्टर्लीज आणि पोलर विंड्स. सेम वे सदर्न हेमिस्फिअर मध्ये पण ईस्टर्लीज, वेस्टर्लीज आणि पोलर विंड्स. ओके. फिगर समजली आहे? Have you all understood the figure? I have just explained you the figure. Did you understand? Okay. ती फिगर लक्षात ठेवायची. आता आपण ह्या क्वेश्चनचे आन्सर्स बघणार आहोत. राईट द चेंज डिरेक्शन ऑफ द विंड इन द टेबल बिलो. आता इथे काय दिलंय? प्रेशर बेल्ट. प्रेशर बेल्टच्या खालच्या कॉलम मध्ये मिड लॅटिट्यूड्स आणि पोल्स. तर मिड लॅटिट्यूड्स म्हणजे हे दोन जे मिड लॅटिट्यूड्स दिसतात तुम्हाला, मिड लॅटिट्यूडनल हाय प्रेशर बेल्ट दोन्ही ब्ल्यू कलरचे. आणि पोल्स, पोल्स वरती काय कंडिशन आहे विंडची, म्हणजे चेंज द डायरेक्शन ऑफ विंड. वाऱ्याची जी दिशा बदलतीये त्याच्यावरती काय परिणाम होतोय ते आपल्याला ह्या कॉलम्स मध्ये लिहायचंय. म्हणजे त्याचा ह्या प्रेशर बेल्टचा नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये काय परिणाम होतोय आणि सदर्न हेमिस्फिअर मध्ये काय इफेक्ट होतोय, डायरेक्शन कशी चेंज होते वाऱ्यांची ती आपल्याला इथे लिहायची आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक दिशा असते ना, मी एक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक फिगर दाखवतेय. तर ही फिगर डोक्यात ठेवायची किंवा नोटबुक वरती पटकन ड्रॉ करा. कन्फ्युजन नको म्हणून ती ड्रॉ करून ठेवा पटकन. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट बनवायचं एक डायरेक्शन बनवायच्यात. आणि त्याच्यामधून कोणत्या डायरेक्शन जातात माहितीच असेल तुम्हाला. पण आपल्याला आता पुढचे जे क्वेश्चन आहेत तर ते ह्याच्यावरतीच डिपेंड आहेत सगळे. नोटबुक मध्ये बनवलेली फिगर आणि आपण आता जी बघितली फिगर हाय प्रेशर बेल्ट, लो प्रेशर बेल्ट, ती जवळ ठेवायची आणि कंपॅरिझन करायचे. Okay, did you draw this figure? Finished? Okay. सो हे मिड लॅटिट्यूड जे आहेत तर ते नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये मिड लॅटिट्यूडनल हाय प्रेशर बेल्ट तिथे बघायचंय. नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये नॉर्थ ईस्ट डायरेक्शन मध्ये ते फ्लो होत आहेत. नॉर्थ ईस्ट
मिड लॅटिट्यूडनल बेल्ट जे आहे ते नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये कोणत्या कोणत्या दिशेने मूव्ह होत आहेत, इकडे तिकडच्या साईडला दिसत आहेत ना आपल्याला 55 डिग्रीच्या जवळ बघा, 35 टू 65 मधले जे विंड आहेत ते तिकडे जात आहेत, म्हणजे नॉर्थ ईस्ट डायरेक्शननी मूव्ह होत आहेत. आणि सेम वे इक्वेटोरियल बेल्टच्या वरचे जे आहेत ते कसे मूव्ह होत आहेत, साऊथ वेस्ट डायरेक्शननी. मग त्या कॉलम मध्ये काय आन्सर येणार आहे, नॉर्थ ईस्ट. मिड लॅटिट्यूड्स मध्ये नॉर्थ ईस्ट आणि त्याच्या खाली साऊथ वेस्ट. त्याचप्रमाणे साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये काय कंडिशन आहे मिड लॅटिट्यूड बेल्टची, तर ह्या साईडला जे वारे वाहत आहेत नॉर्थ वेस्ट साईडला 25 डिग्रीच्या आणि 5 डिग्रीच्या मधले वारे, 5 टू 25च्या मधले वारे. आता जो मिड लॅटिट्यूडनल हाय प्रेशर बेल्ट आहे त्याच्या वरचे एरो आणि खालचे एरो चेक करायचे आपल्याला. तर त्या मिड लॅटिट्यूड पासून हवा निघत असते ना, वारे बाहेर निघत पडत असतात, मग ते दोन्ही दिशांना मूव्ह होतात. तर ते इकडे कोणत्या दिशेला मूव्ह होत आहेत, तर नॉर्थ वेस्ट डायरेक्शनला मूव्ह होत आहेत सदर्न हेमिस्फिअर मध्ये. खालच्या पार्ट मध्ये बघा, अर्थचा खालचा पार्ट, साऊथ कडचा पार्ट. आणि सेम वे मिड लॅटिट्यूडच्या खालचे म्हणजे 35 डिग्री टू 55 डिग्री मधले ते वारे आहेत ते कुठल्या दिशेने मूव्ह होत आहेत, साऊथ ईस्ट. आन्सर कळले तुम्हाला, मिड लॅटिट्यूड कॉलम मधले आन्सर कळले. येस, नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट साऊथ ईस्ट. आणि आता काय आहे, खाली काय दिलंय, पोल्स. आणि पोल्स वरती काय कंडिशन आहे, पोल्स वरचे वारे कसे वाहत आहेत, पोलर विंड्स जे दिसत आहेत आपल्याला, पोलर विंड लिहिलंय आणि त्याच्या आजूबाजूला एरो दिसत आहेत, तर ते वारे कसे वाहत आहेत, पहिल्या कॉलम मधला साऊथ वेस्ट मध्ये मूव्ह करतायत नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये. आणि सदर्न मध्ये तेच वारे कसे मूव्ह करतायत, नॉर्थ वेस्ट डायरेक्शन मध्ये मूव्ह करतायत. समजलं सगळ्यांना, फिगर वरून लक्षात आलं का, फिगर आणि आपली ती बुक मधली फिगर कम्पेअर करायची. ओके, काही मुलांचाच रिप्लाय येतोय मला. अदर स्टुडंट्स समजत नसेल तर परत एकदा बघूया आपण. ओके, when we consider the earth as a whole, we find the direction of the winds is influenced by the rotation of the earth. म्हणजे पूर्ण अर्थचा विचार केला आपण, पूर्ण अर्थ इज द स्फेरिकल शेप ना, ऍज अ बॉल कन्सिडर करा तुम्ही, अर्थ एज अ बॉल कन्सिडर करा. वी फाइंड द डायरेक्शन ऑफ विंड इज इन्फ्लुएन्स बाय द रोटेशन ऑफ द अर्थ. म्हणजे अर्थ जशी जशी रोटेट होत असते त्याचा परिणाम वाऱ्यांवरती पण होत असतो. इन अ नॉर्दर्न हेमिस्फिअर winds get deflected towards the right of their original direction. तर नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये काय होतं, ते जे वारे आहेत, पृथ्वी फिरत असते सतत, कंटिन्युअसली रोटेट होत असते, स्वतःभोवती फिरत असते. तर त्यामुळे काय होत असतं, ते वारे जे आहेत ते थोडीशी त्यांची डायरेक्शन चेंज करतात, डिफ्लेक्ट टुवर्ड्स राईट, ते स्वतःच्या राईट साईडला थोडेसे टर्न होतात. whereas in southern hemisphere they get deflected towards the left of the original direction. आणि सदर्न हेमिस्फिअर मधले जे वारे आहेत ते काय करतात, त्यांच्या थोड्याशा लेफ्टला, सदर्न मधले लेफ्ट साईडला मूव्ह होतात, नॉर्दर्न मधले राईट साईडला मूव्ह होतात आणि सदर्न हेमिस्फिअर मधले लेफ्ट साईडला मूव्ह होतात. नॉर्मली वारे असे कंटिन्युअस वाहत असतात, पण अर्थच्या रोटेशनमुळे त्याच्यामध्ये चेंजेस होतात. इथे वरती बघा फिगर, आपण पाहिलं एअर प्रेशर बेल्ट, रेड एरो जे दिसत आहेत, तर काही वरती जात आहेत, काही खाली येत आहेत. अशा कंडिशन मध्ये ऍक्च्युअली मूव्ह व्हायला पाहिजे, पण होतं काय, अर्थ रोटेट करते, त्याच्यामुळे काय होतं, ते थोडीशी डायरेक्शन त्यांची चेंज करतात. अर्थच्या रोटेशनमुळे त्याच्यावरती प्रेशर येतं, हवेमध्ये प्रेशर निर्माण होतं आणि त्यांच्या डायरेक्शन्स बदलतात थोड्याशा.
Observe figure 5.3 and answer. Which are the winds in the northern hemisphere that blow from mid-latitudinal high pressure belt to equatorial low pressure belt? आता आपण ही फिगर बघितली तर मिड लॅटिट्यूडनल हाय प्रेशर बेल्ट पासून इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट कडे कोणते वारे वाहत आहेत? तर ईस्टरलाइज, पूर्वीय वारे तिथे दिले त्यांनी, त्याला त्या वाऱ्यांना काय बोलायचं? ईस्टर्लीज. व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ द वेस्टर्लीज इन द साऊदर्न हेमिस्फेअर? तर सदर्न हेमिस्फेअर मध्ये जे वेस्टर्लीज आहेत त्यांची डायरेक्शन कशी आहे? नॉर्थ वेस्ट डायरेक्शन आहे ना त्यांची. नॉर्थ वेस्ट आणि वेस्टर्ली जे आहेत त्यांची डायरेक्शन कशी आहे? नॉर्थ वेस्ट आणि साऊथ ईस्ट. साऊथ ईस्ट कडे पण येतात आणि नॉर्थ वेस्ट कडे पण जातात वेस्टर्लीज. Which planetary winds blow from mid-latitudinal high pressure belt to the subpolar low pressure belt in the northern hemisphere? कोणते प्लॅनेटरी विंड्स मूव्ह करतायत मिड लॅटिट्यूडनल हाय प्रेशर बेल्ट पासून सबपोलर पर्यंत? तर वेस्टर्लीज. मिड लॅटिट्यूडनल आणि सबपोलरच्या मध्ये कोणते वारे दिसतात आपल्याला? वेस्टर्लीज म्हणजे पश्चिमी वारे. Why is the direction of polar winds not the same in both the hemisphere? तर दोन्ही हेमिस्फेअर मध्ये पोलर विंड्स आहेत म्हणजे हे टोकाचे, अर्थच्या टोकाचे, वरची टोक आणि खालची टोक, तर ते वारे सेम का नाहीये? त्यांची डायरेक्शन सेम का नाहीये? आपण पाहिलं की त्यांची डायरेक्शन थोडी चेंज होतीये. वरच्या सगळ्यात वरची जी फिगर आहे अर्थची त्याच्यामध्ये बघतोय आपण पोलर विंडचे जे खाली यायला पाहिजेत वारे ते थोडीशी त्यांची डायरेक्शन चेंज करतात. ब्लू एरोनी दाखवलंय चेंज डायरेक्शन. तर असं का होतं? स्वतःची डायरेक्शन का चेंज करतात ते? कारण नॉर्दर्न हेमिस्फेअर मधले वारे थोडेसे राईटला बेंड होतात आणि सदर्न हेमिस्फेअर मधले वारे थोडेसे लेफ्टला बेंड होतात. ते वरती पाहिलं आता आपण. त्याच्यामुळे ते दोन्ही हेमिस्फेअर मध्ये सेम नसतात कारण एअर प्रेशर इज ऑल्सो डिफरंट. त्याच्यामुळे काय होतं? नॉर्थ हेमिस्फेअर मधले वारे थोडेसे टर्न होऊन राईट कडे बेंड होतात आणि साऊदर्न हेमिस्फेअर मधले थोडे लेफ्ट कडे बेंड होतात. त्याचा आन्सर असणार आहे डायरेक्शन ऑफ द विंड चेंजेस अकॉर्डिंग टू द हेमिस्फेअर. नॉर्थ हेमिस्फेअर winds turn to the right and southern hemisphere winds turn to left. Name the wind that blow in southern hemisphere. सदर्न हेमिस्फेअर मधले कोणते वारे वाहत आहेत? नेम द विंड्स. ईस्टर्लीज अँड वेस्टर्लीज दोन्ही पण वारे वाहत आहेत ना, आणि पोलर विंड्स. साऊदर्न हेमिस्फेअर मध्ये 3 टाइप्स ऑफ विंड्स वाहत आहेत, ईस्टर्लीज, वेस्टर्लीज आणि पोलर विंड्स. इन विच डायरेक्शन डू द ईस्टर्लीज ब्लो इन नॉर्दर्न अँड साऊदर्न हेमिस्फेअर? तर ईस्टर्लीज जे आहेत ते कोणत्या डायरेक्शन मध्ये वाहत आहेत? तर आपण पाहिलं होतं, मगाशीच पाहिलं होतं, ईस्टर्लीज जे आहेत ते साऊथ वेस्ट डायरेक्शनने वाहत आहेत नॉर्दर्न हेमिस्फेअर मध्ये, आणि सदर्न हेमिस्फेअर मध्ये नॉर्थ वेस्ट डायरेक्शनने वाहत आहेत. अंडरस्टूड? थोडंसं समजून घ्यायला क्रिटिकल आहे, पण तुम्ही जर लक्ष दिलं तर तुम्हाला समजणार आहे. यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट. Winds are known by the direction from which they blow. ते विंड्स कशामुळे ओळखले जातात? तर ते ज्या डायरेक्शन मध्ये वाहत आहेत त्याच्यावरून त्या विंड्सला नावं पडलेली आहेत बघा.
वेस्टर्लीज किंवा पश्चिमी वारे म्हणजे पश्चिम दिशेकडून वाहतात म्हणून त्याला पश्चिमी वारे म्हणतात. पूर्वीय ईस्टर्लीज म्हणजे पूर्व दिशेला वाहतात म्हणून पूर्वीय वारे बोलले जातात. किंवा पोलर विंड्स म्हणजे ग्रहीय वारे. फॉर एक्झाम्पल, वेस्टर्लीज आर विंड्स दॅट ब्लो फ्रॉम द वेस्ट. The direction of blowing, the duration, the regions covered and the condition of the air determine the following wind types. तर वेस्टर्लीज, ईस्टर्लीज हे जे वारे आहेत ते वाहण्यासाठी काही कंडिशन आहे. तर त्यांची डायरेक्शन कशी आहे, वारे वाहण्याची दिशा कशी आहे, त्यांच्यातलं अंतर किती आहे, त्यात म्हणजे किती वेळात ते वाहतात, किती वेळात किती अंतर ते कव्हर करतात, किंवा कोणत्या प्रदेशामध्ये ते वारे वाहतात, म्हणजे कोणत्या रिजन मध्ये ते वारे वाहतात, अँड कंडिशन ऑफ द एअर, आणि त्या वेळेला त्या तिथल्या हवेची कंडिशन कशी आहे, म्हणजे एअर प्रेशर कसं आहे, लो आहे, हाय आहे, त्यावरती खालील वाऱ्याचे प्रकार पडतात. फर्स्ट इज द प्लॅनेटरी विंड. प्लॅनेटरी विंड्स म्हणजे ग्रहीय वारे. Some winds blow regularly on the earth from high to low pressure belts throughout the year. These winds cover a large portion of the earth. Hence, these are called planetary winds. For examples, easterlies, the westerlies and the polar winds. सॉरी, पोलर विंड्स म्हणजे ध्रुवीय वारे. ऍक्च्युली ते मी तुम्हाला काय सांगितलं, पोलर विंड्स ग्रहीय वारे सांगितलं ना, तर सॉरी, ते ध्रुवीय वारे आहे मराठी मीडियम स्टुडंट्स. तर हे वारे कसे आहेत, नेहमीच काय करतात, हाय प्रेशर पासून लो प्रेशर कडे वाहत असतात आणि थ्रू आउट द इयर म्हणजे पूर्ण वर्षभर हे वारे हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे वाहत असतात. आणि हे वारे जेव्हा वाहत असतात त्यावेळेला काय करतात, ते पृथ्वीचा बराचसा भाग कव्हर करतात, म्हणजे बराचसा रिजन ते कव्हर करतात. हेन्स दीज आर कॉल्ड प्लॅनेटरी विंड्स. त्यामुळे त्यांना प्लॅनेटरी विंड्स असं बोललं जातं. In both the hemisphere, the winds blow from high pressure area between 25 degree and 35 degree parallels to the equatorial low pressure belt. तर इथे 5.3 फिगर बघा. तर हे 25 डिग्री कडून खाली इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट कडे हे ईस्टर्लाइज दिसतंय तुम्हाला, ते वारे खाली येत आहेत. आणि खालचे साऊदर्न हेमिस्फिअर मधले पण ईस्टर्लीज आहेत ते इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट कडे जात आहेत. दोन्ही पण वारे काय होत आहेत, इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्टला येऊन भेटत आहेत. ड्यू टू द रोटेशन ऑफ द अर्थ, their original direction changes. In the northern hemisphere, they blow from northeast to the southwest, whereas in southern hemisphere, they blow from साऊथ ईस्ट टू द नॉर्थ वेस्ट. म्हणजे तुम्हाला मग असे सांगितलं मी, अर्थच्या रोटेशनमुळे काय होतंय, त्यांची जी ऍक्च्युअल डायरेक्शन आहे ती थोडीशी चेंज होते, आणि त्याच्यामुळे काय होतंय, नॉर्दर्न हेमिस्फिअर मधले जे वारे ते कसे वाहतात, नॉर्थ ईस्ट. फिगर कंटिन्युअसली फिगर दोन्ही चेक करायचे. तर ते वारे जे आहेत नॉर्दर्न हेमिस्फिअर मधले नॉर्थ ईस्ट डायरेक्शनने वाहतात, किंवा मग साऊथ वेस्ट खाली, नॉर्थ ईस्ट किंवा साऊथ वेस्ट असे वाहत आहेत. नॉर्दर्न हेमिस्फिअर मधले बघा, काही एरो तिकडे दाखवलेत आणि नॉर्थ ईस्ट कडे दाखवलेत, आणि काही एरो जे आहेत ते साऊथ वेस्ट कडे दाखवलेत. त्याचप्रमाणे सदर्न हेमिस्फिअर मधले वारे कसे वाहत आहेत, नॉर्थ वेस्ट. काही एरो जे आहेत ते नॉर्थ वेस्ट कडे दाखवलेत, म्हणजे नॉर्थ वेस्ट कडे वाहतात, आणि काही वारे जे आहेत ते साऊथ ईस्ट कडे वाहत आहेत. These winds coming from both the sides converge near the equatorial calm belt. These winds are known as easterlies. Easterlies जे आहेत ते आपण पाहिलं की दोन्हीकडून येऊन कुठे भेटतात, ते इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्टच्या तिथे ते भेटतात, कॉन्व्हर्ज होतात, म्हणजे तिथे ते एकत्र येतात. आणि काय होतं, दीज विंड्स आर नोन ॲज ईस्टर्लीज, म्हणून त्या विंड्सला काय बोललं जातं, ईस्टर्लीज. In both the hemispheres, wind blow from the mid-latitudinal high pressure belt to the
subpolar low pressure belt situated near 60° parallel. In both the hemispheres, wind blow from mid-latitudinal high pressure belt to subpolar low pressure belt situated near the 60° parallel. मिड लॅटिट्यूड पासून सबपोलर पर्यंत चेक करायचं आता आपल्याला. $55 to 65 जे आहे 55 वेस्टर्लीज वाऱ्यांची दिशा कशी आहे बघा. दोन्ही हेमिस्फिअर मध्ये वेस्टर्लीज वारे चेक करायचे आपल्याला. डायरेक्शन चेक द डायरेक्शन. Their original direction changes due to the rotation of the earth. In southern hemisphere, these winds blow from northwest to southeast, and in northern hemisphere they blow from southwest to the northeast. These winds are called westerlies. चेक करा तुमच्या नोटबुक मध्ये वाऱ्यांची डायरेक्शन कशी आहे. वेस्टर्लीजची डायरेक्शन कशी आहे. नॉर्थ वेस्ट टू सदर्न हेमिस्फिअर मध्ये नॉर्थ वेस्ट टू साऊथ ईस्ट आणि नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये साऊथ वेस्ट टू द नॉर्थ ईस्ट. सेम ॲज ईस्टर्लीज मध्ये आपण जसं चेक केलं सेम फॉर वेस्टर्लीज. In both the hemisphere, winds blowing from the polar high pressure belt to the subpolar low pressure belt, that is 55° to 65°, are called polar winds. Generally, they blow from east to west over a limited area, are called local winds. Sorry, खाली आहे का? ओके. तर वरती जे वारे वाहतात सगळ्यात वरती टोकाला तर त्याला काय बोललं जातं. पोलर विंड्स. आणि ते कोणत्या डायरेक्शन मध्ये वाहतात. फ्रॉम पोलर हाय प्रेशर बेल्ट टू द सबपोलर लो प्रेशर बेल्ट. पोलर हाय प्रेशर बेल्ट पासून खाली सबपोलर लो प्रेशर बेल्ट पर्यंत ते वारे वाहतात. त्याला पोलर विंड्स असं बोललं जातं. आणि ते कशा पद्धतीने वाहतात. ईस्ट टू वेस्ट. Winds in the southern hemisphere blow with greater velocities. The southern hemisphere is mostly occupied by oceans. In this hemisphere, the obstacle caused by relief of the land surface is almost absent. As there is no obstacle, winds blow with greater velocities in the southern hemisphere as compared to the northern hemisphere. Their characteristics are as follows. म्हणजे सदर्न हेमिस्फिअर मध्ये काय आहे. लँड खूप कमी आहे. जवळजवळ नाहीच आहे. सगळे ओशियन्स आहेत. तिथे सगळे समुद्र आहे. सदर्न हेमिस्फिअर मध्ये अर्थचा खालचा भाग जो आहे दक्षिणेकडचा भाग सदर्न भाग तर तिथे काय आहे. सगळीकडे पाणी आहे. त्याच्यामुळे काय होतं तिथे काही अडथळाच नाहीये. वाऱ्यांना काहीच अडथळा नाहीये. वाऱ्यांना अडथळा कशामुळे निर्माण होतो. लँडमुळे निर्माण होतो. जसा नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये लँड आहे. मोस्ट ऑफ द लँड आहे तिथे. त्याच्यामुळे काय होतं तिथं वाऱ्यांना व्हायला अडथळा निर्माण होतो. पण सदर्न हेमिस्फिअर मध्ये वाऱ्यांची गती खूप जास्त आहे. दे ब्लो विथ द ग्रेटर व्हेलॉसिटीज बिकॉज देर इज नो लँड. ऑल ओव्हर देर इज अ वॉटर. त्याच्यामुळे पाणी असल्यामुळे काय होतंय त्या वाऱ्यांना अडथळाच नाहीये. त्यामुळे ते ग्रेटर व्हेलॉसिटीने वाहतात. इन द साऊदर्न हेमिस्फिअर ॲज कम्पेअर्ड टू नॉर्दर्न हेमिस्फिअर. म्हणजे नॉर्दर्न हेमिस्फिअर पेक्षा साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये हे जे वारे आहेत ते जास्त स्पीडने वाहतात. बियॉन्ड 40° साऊथ winds blow with tremendous velocities. These winds are called roaring 40s. म्हणजे 40° जे आहे फिगर बघा 5.3 तर हे 40°, 35°च्या खाली 40° असणार आहे. 25 मग 35 आणि त्याच्यानंतर 40° असणार आहे कुठेतरी. वेस्टर्लीजच्या मध्ये वेस्टर्लीज जे लिहिलेलं आहे त्या ठिकाणी 35 नंतर 40° येणार आहे. मग त्या ठिकाणी खूप ग्रेटर व्हेलॉसिटीजने वारे वाहतात. तर त्यामुळे त्यांना काय बोलतात रोरिंग 40s. त्या वाऱ्यांना काय बोललं जातं रोरिंग 40s म्हणजे गरजणारे 40. अराउंड 50 साऊथ
म्हणजे 40 डिग्रीच्या खाली आता 50 डिग्री. विंड्स आर स्टॉर्मी, म्हणजे ते वारे जवळजवळ वादळासारखेच असतात. त्याची व्हेलॉसिटी, त्यांची जी गती आहे ती अजून जास्त असते. हेन्स दे आर कॉल्ड फ्युरियस 50s. तर त्यांना काय बोललं जातं? खवळलेले 50 किंवा फ्युरियस 50s. अँड त्याच्या खाली 50 डिग्रीच्या खाली 60 डिग्री आहे. त्याच्या खाली जेव्हा जाऊ आपण साऊथकडे, तेव्हा तर ते वारे एकदम आवाज करणारे किंवा असे एकदम स्टॉर्म, खूप वादळ असतात तिथे. त्यामुळे त्यांना काय, आणि ते काय करतात, खूप जास्त आवाज, दे मेक अ ट्रिमेंडस नॉईज, म्हणजे खूप जास्त आवाज करतात ते वारे. तुम्ही कधी असा वाऱ्यांचा आवाज घेतला असेल, असे वारे वाहत असतील आणि खिडकी थोडीशी उघडी असली आपली, तर वाऱ्यांचा आवाज कसा येतो बघा खिडकीतून, कधी एक्सपिरियन्स केला असेल तुम्ही. तर त्याचप्रमाणे मग त्या एरियामध्ये 60 डिग्रीमध्ये खूप जास्त वाऱ्यांचा आवाज होतो. त्यामुळे त्यांना काय बोलतात? स्क्रीचिंग 60, म्हणजे गरजणारे 60. Why are such winds not found in the northern hemisphere at 40, 50 and 60 degree parallels? मग असे जे वारे आहेत ते नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये का निर्माण होत नाहीत? आता आपण लँडवर राहतोय, आपल्याला रोज असे वारे जाणवतात का? खूप वादळ आली आहेत किंवा कधीतरी होतं, कधी होतं असं, लो प्रेशर बेल्ट किंवा हाय प्रेशर बेल्ट तयार झाले तर आपल्या इथे पण वादळ येतं, असं कधीतरी होतं. पण मोस्ट ऑफ द टाइम आपलं जे आहे वेदर ते शांत असतं. का बरं? तर कारण आपल्या इथे लँड आहे आणि लँड असल्यामुळे त्या विंड्सला ऑब्स्टॅकल येतो. असे पर्वत आहेत किंवा दऱ्या आहेत, त्यामुळे काय होतं, त्या वाऱ्यांना अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे ते वारे आपल्या इथं अशा प्रकारचे वारे वाहत नाहीत, नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये वाहत नाहीत. अंडरस्टूड? समजतंय का? ओके. नो, प्लीज रिपीट. कोणता पार्ट नाही समजला? विच पार्ट? व्हॉट इज युअर नेम? प्रेरणा भोपी. डू यू नो? डू यू नो समजलं नाही का तुला? ओके. तर त्याच्यामध्ये काय दिलंय त्यांनी, की हे जे साऊदर्न हेमिस्फिअर म्हणजे खालचा जो आहे, अर्थचा खालचा पार्ट, दक्षिणेकडचा पार्ट, सदर्न हेमिस्फिअर, तर त्याच्यामधले वारे खूप जास्त व्हेलॉसिटीने वाहतात, खूप जास्त गती असते त्या वाऱ्यांची. का बरं? कारण साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये काय आहे, मोस्ट ऑफ द रिजन जो आहे तो कशाने ऑक्युपाय झालेला आहे? ओशियन्सने ऑक्युपाय झालेला आहे. सगळे तिथे सदर्न हेमिस्फिअर मध्ये सगळा पार्ट जो आहे तो पाण्याचा आहे, म्हणजे समुद्र आहेत तिथे, सगळे ओशन्स आहेत. मग त्या हेमिस्फिअर मध्ये काय होतं, वाऱ्यांना अजिबात अडथळाच नाहीये, मध्ये काहीच ऑब्स्टॅकल येत नाही, पूर्ण असं शांत पाणी पसरलेलं आहे. त्यामुळे काय होतं, वारे जर व्हायला लागले तर तिथे बिलकुलच अडथळा निर्माण होत नाही. त्यामुळे तिथे वाऱ्यांची गती खूप जास्त असते. पण नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये काय होतंय, सगळी नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये लँड आहे, त्यामुळे तेव्हा जेव्हा असे वारे तयार होतात आणि व्हायला लागतात, तर त्यावेळेला काय होतंय, त्यांना ऑब्स्टॅकल होतोय, कारण मध्ये जमीन आहे, सगळी पर्वत रांगा आहेत किंवा दऱ्या आहेत. तर त्याच्यामुळे काय होतंय, लँडचा सरफेस असल्यामुळे असे वारे आपल्या भागामध्ये वाहत नाहीत, कारण त्या वाऱ्यांना अडथळा निर्माण होतो आणि त्यांची गती कमी होते. त्यामुळे असे वारे नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये वाहत नाहीत. आणि मग 40 डिग्रीच्या खाली जे वारे वाहतात साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये, त्यांना रोरिंग 40s बोलतात. 50 डिग्री मध्ये जे वाहतात खाली, त्याच्या खाली 50 डिग्रीच्या खाली, त्याला काय बोलतात? फ्युरियस 50s. अँड बिलो 60 डिग्री दे आर स्क्रीचिंग 60s. म्हणजे जसं जसं खाली खाली जाऊ आपण, तसा वाऱ्यांचा स्पीड म्हणजे विंड व्हेलॉसिटी पण वाढत जाते. समजलं? ओके निधी, अंडरस्टूड? लक्ष द्यायचंय सगळ्यांनी, लक्ष दिलं तर इझी आहे पाठ. थोडस जरी दुर्लक्ष झालं ना, की मधला तुम्हाला काहीच लिंक लागणार नाही. लोकल विंड्स. What are local winds? The winds that blow for a short duration of time
ओरिजिनेट इन स्पेसिफिक रिजन अँड ब्लो ओव्हर अ लिमिटेड एरिया आर कॉल्ड लोकल विंड्स. तर लोकल विंड्स कशाला बोललं जातं? तर जे वारे शॉर्ट ड्युरेशन म्हणजे ते वारे थोड्या वेळासाठी वाहतात आणि ठराविक जागेमध्येच, ठराविक प्रदेशामध्येच त्यांची उत्पत्ती होते. ते वारे जे निर्माण होतात ते ठराविक जागेमध्येच निर्माण होतात आणि कुठे वाहतात? आणि दे ब्लो ओव्हर अ लिमिटेड एरिया, आणि थोड्याच प्रदेशामध्ये शॉर्ट वारे असतात ते, त्या ठिकाणी ते निर्माण होतात, थोड्या वेळाकरता वाहतात आणि लिमिटेड एरियामध्ये वाहतात, थोड्याच क्षेत्रामध्ये ते वारे वाहतात. त्याला काय बोललं जातं? लोकल विंड्स. लोकल विंड्स अफेक्ट द क्लायमेट ऑफ द रिजन व्हेअर दे ब्लो. आणि ते हे जे लोकल विंड्स आहेत ते तिथल्या तिथल्या क्लायमेट, हवामान जे आहे त्याच्यावरती परिणाम करतं. आता मध्ये बघा आपल्या इथे लोकल लोकल विंड्स तयार झाले होते, कमी दाबाचे पट्टे तयार झाले होते, त्याच्यामुळे किती पाऊस होत होता, वादळ येत होती. तर ते लिमिटेड टाइम साठी होतं आणि लिमिटेड एरियामध्ये होतं. म्हणजे पुणे मुंबई ह्या ठराविक महाराष्ट्रामधल्या एरियामध्येच ते वाहत होतं. मीन्स दे आर लोकल विंड्स. These winds are known by different local names in different regions where they blow. मग ह्या वाऱ्यांना वेगळी वेगळी नावं दिलेली त्या त्या कंट्रीज मध्ये किंवा त्या त्या कॉन्टिनेंट मध्ये जे जे लोक राहतात त्यांनी तशी त्याला नावं दिलेली. फॉर एक्झाम्पल, इजिप्तमध्ये असे लोकल विंड्स वाहतात, तिथे त्यांना काय बोललं जातं? खामसीन बोललं जातं. किंवा हंगरी ह्या कंट्रीमध्ये बोरा बोरा नाव दिलेलं आहे त्यांनी ह्या लोकल विंड्सला. रशियामध्ये काय नाव दिले त्यांनी? पुरगा म्हणून नाव दिलेलं त्याला. अशा टाईपचे विंड्स आहेत ते त्यांनी तसे तसे नाव ठेवलेले. इन द ऍक्टिव्हिटी गिवन बिलो, कन्सिडर द इलेव्हेशन ऑफ लँड, द हिटिंग अँड कूलिंग प्रॉपर्टीज ऑफ द लँड अँड वॉटर, द एअर प्रेशर एक्सेट्रा. खाली एक ऍक्टिव्हिटी दिली, ट्राय दिस. तर काय दिसतंय बघा आपल्याला? व्हॅली ब्रीज. ब्रीज म्हणजे काय? जो वारा शांत गतीने वाहतो, थंड वारे म्हणतो ना आपण, वाऱ्याची झुळूक, खूप जास्त प्रेशर नसतं किंवा त्याच्यामध्ये आवाज नसतो खूप जास्त, तर असे थंड छान वाटतात ते वारे आपल्याला. ते वारे व्हायला लागल्यावर असं शांत गतीने वाहतात, त्याला काय बोललं जातं? ब्रीज, व्हॅली ब्रीज. तर व्हॅली ब्रिज काय आहे? तर अशी एक दरी आहे, म्हणजे दोन पर्वतांच्या मध्ये दरी असते, तुम्ही बघितलं असेल कधी, तुम्ही ट्रॅव्हलिंग केलं असलं तर. तुम्ही पर्वत रांगाच्या बाजूने जात असाल तर एकीकडे पर्वत असतात आणि दुसऱ्या बाजूला दरी असते. तर हे बघा अशी दरी आहे, दोन पर्वतांच्या मध्ये अशी खोल दरी आहे. तर दरीची डायरेक्शन कशी आहे बघा, त्याच्यात जे वारे वाहणार आहेत त्याची डायरेक्शन कशी आहे? वरती वरती जात आहेत ते वारे. Observe the picture. Describe the valley breeze with the help of the picture. तर हे व्हॅली ब्रिज जे आहेत, सॉरी, तर ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? कशामुळे हे व्हॅली ब्रिज तयार होतात किंवा ते कशा प्रकारचे असतात? म्हणजे त्यांनी काय दिलंय? इन द ऍक्टिव्हिटी गिवन बिलो, कन्सिडर द इलेव्हेशन ऑफ लँड. म्हणजे त्या जागेची हाईट कन्सिडर करायची आपल्याला, हिटिंग तिथलं तापमान, आणि कूलिंग म्हणजे थंड होण्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत, तिथलं तापमान कसं आहे किंवा ते तिथली जागा थंड किती वेळामध्ये होते, आणि त्या लँड वरती वॉटर आहे का, आणि एअर प्रेशर कसं आहे, हे सगळं चेक करायचं. तर त्यांनी फॉर एक्झाम्पल व्हॅली दिलेली आहे, तर व्हॅलीमध्ये काय असणार आहे? तिथे सन दिसतोय तुम्हाला, तर सनच्या हिटमुळे काय होतं? माउंटन वरची हवा जी असते, वरती बाजूला माउंटन आहे आणि खाली दरी आहे, तर माउंटन वरची जी हवा आहे ती गरम होणार आहे, एअर गेट्स हिटेड है ना. दिवसा ती म्हणजे डे टाइम मध्ये ती हवा जी आहे ती गरम होणार आहे, आणि जो व्हॅली रिजन आहे म्हणजे खालचा रिजन आहे व्हॅली मधला, तो थंड असणार आहे, कारण माउंटन वरती सूर्य जवळ असणार आहे त्याला, त्यामुळे तिथली हवा हीट गरम होणार आहे आणि दरीतली हवा थंड असणार आहे. मग त्यामुळे काय असणार आहे? खाली एअर प्रेशर जास्त असणार आहे, थंड
आहे ना खालची हवा, खालची हवा थंड आहे, त्याच्यामुळे तिथलं एअर प्रेशर जास्त आहे. त्यामुळे काय होतंय, एअर प्रेशर खाली जास्त असल्यामुळे ते जास्त लो म्हणजे कमीकडे जाणार. एअर प्रेशर कसं होणार आहे, जास्त कडून कमीकडे जाणार आहे. वरची हवा सूर्याची गरम होऊन होऊन खाली येणार आहे आणि सॉरी, खालची हवा वरती वरती जाणार आहे थंड होऊन. एअर प्रेशर इज लोअर ऑन द माउंटन, विंड ब्लो फ्रॉम व्हॅली टू द माउंटन. आणि जे कूल विंड्स आहेत, द कूल विंड्स फ्रॉम द व्हॅली फ्लो अपवर्ड. आणि थंड जी हवा हवा आहे ती वरती वरती जाणार आहे. म्हणजे वरच्या उष्णतेने ती हळूहळू खालची हवा गरम होत जाणार. खालची हवा गरम झाली की आपल्याला माहितीये की एअर प्रेशर जर जास्त असेल आणि त्याला उष्णता मिळाली तर काय होतं, हवा प्रसरण पावते, हलकी होते आणि ती वरती जायला लागते. त्यामुळे दरीतली हवेला थोडीशी उष्णता मिळणार आणि ती वरती वरती वाहत जाणार आहे. तर ती हवा वरती का वाहते हे समजलं का? परत एकदा सांगू. In the mountain breeze, the air is going down from upward. So it is called mountain breeze. हा, येस, आपण माउंटन ब्रिज कडे जायचंय अजून आपल्याला. आता आपण व्हॅली ब्रिज बघतोय. व्हॅली ब्रिज मध्ये काय होतंय लक्षात आलं, तर सूर्याच्या उष्णतेमुळे वरची हवा गरम होते आणि खालच्या हवेला थोडीशी उष्णता मिळते. मग खालची हवा खालच्या हवेला जेव्हा उष्णता मिळते त्यावेळेला ती थीन होते, हलकी होते आणि वरती जाते, म्हणून ती वरच्या डायरेक्शन मध्ये दाखवली. म्हणजे कंटिन्युअस असं चालू असतं. वरची हवा खाली येते, थोडस तापमान वाढत जाते त्या एरियातलं आणि खालची हवा वरती वरती फ्लो होते. आता आपल्याला माउंटन ब्रिजची त्यांनी कॅरेक्टरिस्टिक दिल्यात, पण आता डायग्राम बनवायची. तर माउंटन कूल्स डाऊन क्विकली ऍट नाईट. माउंटन जे आहेत ते जेवढ्या लवकर गरम होतात तेवढ्याच गतीने ते थंड पण होतात. पर्वत जे आहेत वरती, संध्याकाळच्या वेळेला तुम्ही गेला असाल माउंटनवर, कधी पाहिलं असेल तर खूप थंडी असते. उन्हाळ्यामध्ये सुद्धा तिथे थंडी जाणवते. तर माउंटनवरची जी हवा आहे ती रात्री लवकर थंड होते. द व्हॅली झोन इज कम्पॅरेटिव्हली वॉर्मर. माउंटन झोन कसं आहे, उंच आहे, त्यामुळे तिथली हवा लवकर थंड होते. त्या मानाने व्हॅली मधली जी हवा आहे, दरीतली हवा थोडीशी गरम असते त्यावेळेला, रात्रीच्या वेळेला. एअर प्रेशर इज ग्रेटर ऑन द माउंटन. त्यामुळे थंड हवा कुठे, माउंटन वरती, त्यामुळे तिथलं एअर प्रेशर पण जास्त असणार आहे. कारण गरम हवेचं एअर प्रेशर कमी असतं आणि ती हवा हलकी असते. त्यामुळे विंड्स ब्लो फ्रॉम माउंटन टुवर्ड्स द व्हॅली. त्यामुळे काय होतं, माउंटन कडून व्हॅलीकडे ती हवा व्हायला लागते. एअर प्रेशर तिथे क्रिएट होतं, हवा थंड होते, हवा जड होते आणि खाली खाली येते, व्हॅलीकडे येते. द हॉट अँड लाईट एअर फ्रॉम द व्हॅली इज पुश्ड अपवर्ड्स अँड कूल एअर रशेस डाऊन इन टू द व्हॅली. त्यामुळे काय होतं, व्हॅलीतली गरम हवा आहे ती वरती वरती ढकलली जाते आणि थंड हवा खाली खाली येते. माउंटन विंड सेट इन आफ्टर सनसेट. आणि हे माउंटन विंड्स कधी व्हायला लागतात, तर सनसेट नंतर. तर इथे कशी डायग्राम येणार आहे, सेम अशीच डायग्राम असणार आहे. आणि पण ती हवा जी वरती वरती जाते ती आपल्याला खालच्या डायरेक्शन मध्ये दाखवायची, कारण माउंटन ब्रिजची थंड हवा खाली येते आणि खालची दरीतली हवा वरती जाते. त्यामुळे ते डायरेक्शन एरो जे आहेत ते खाली खाली दाखवायचे. ह्या डायग्राम मध्ये वरती वरती दाखवलेले, माउंटन ब्रिज मध्ये खाली खाली दाखवायचे. अंडरस्टूड. आता मी इथे तुम्हाला ड्रॉ करून नाही दाखवू शकत आहे, पण समजले का तुम्हाला? ओके. डू यू नो the region up to 5 degree north and 5 degree south of the equator remains calm for most of the year.
and winds do not blow in this region. It is called the equatorial calm zone or doldrums. The region up to 5 degree north and 5 degree south of the equator. वरती बघा डायग्राम 5.3. तर 5 डिग्री नॉर्थ टू 5 डिग्री साऊथ ह्या एरियामधले वारे कसे असणार आहेत? तिथे इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट असतो, हवेचं प्रेशर तिथे कमी असतं, त्यामुळे तिथे अशी वादळं निर्माण होत नाहीत त्या जागेवरती. आणि त्या जागेवरती हवा कशी असते? शांत असते. तिथले वारे कसे वाहतात? शांत गतीने वाहतात. तिथे अशी वादळं येत नाहीत किंवा स्टॉर्म. आपण जसं सदर्न हेमिस्फेअर मध्ये बघितलं 40 डिग्री 50 डिग्री 60 डिग्री तिथे कसे वाऱ्यांची स्पीड वाढत जाते, व्हेलॉसिटी वाढत जाते वाऱ्यांची. तसं इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट वरती एअर प्रेशर कमी असल्यामुळे तिथले जे वारे आहेत ते शांत गतीने वाहत आहेत. मग त्या वाऱ्यांना काय बोललं जातं? द इक्वेटर रिमेन्स काम फॉर मोस्ट ऑफ द इयर अँड विंड्स डू नॉट ब्लो इन दिस रिजन. आणि त्या एरियामध्ये वारं पण जास्त वाहत नाही आणि ती जागा शांत असते. तेवढा जो प्रेशर बेल्ट आहे 5 डिग्री नॉर्थ टू 5 डिग्री साऊथ तो नेहमी शांत असतं तिथलं वातावरण. इट इज कॉल्ड द इक्वेटोरियल काम झोन. म्हणून त्याला काय बोललं जातं? इक्वेटोरियल काम. काम म्हणजे काय? शांत. इक्वेटोरियल काम झोन और डोल्ड्रम्स. डोल्ड्रम्स म्हणजे काय म्हणतात मराठीमध्ये? आठवत नाही मला. डोल्ड्रम समजलं का तुम्हाला? विषुववृत्तीय शांत पट्टे, मला असं वाटते. विषुववृत्तावरती आहेत ना ते पट्टे, त्यामुळे त्याला बोललं जातं विषुववृत्तीय शांत पट्टे और डोल्ड्रम्स. It is called equatorial calm zone or doldrums. Okay. Then in the area near the Tropic of Cancer and Tropic of Capricorn, that is between 25 degree to 35 degree north and south, there exists a high pressure belt. This is also a calm belt. This belt is known as horse latitudes. म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन बघायचंय 25 डिग्री टू 35 डिग्री. वेट किती डिग्री होता? 25 degree to 35 degree. There exists high pressure belt. This is also called calm belt. This belt is also known as horse latitudes. म्हणजे फक्त तेवढा जो पट्टा आहे ब्ल्यू कलरचा त्याच्या वरचं आणि खालचं कन्सिडर नाही करायचंय, कारण त्याच्या खाली ईस्टर्लीज वाहत आहेत आणि वरती वेस्टर्लीज वाहत आहेत. जो ब्ल्यू कलरचा पट्टा आहे मिड लॅटिट्यूडनल हाय प्रेशर बेल्ट जो आहे 25 डिग्री टू 35 डिग्री, फक्त तेवढ्या पट्ट्यामध्ये कसे वारे वाहत आहेत? हॉर्स काय बोलतात त्याला? हॉर्स विंड्स ना, हॉर्स लॅटिट्यूड. सॉरी. तर हॉर्स लॅटिट्यूड्स कोणत्या एरियामध्ये वाहत आहेत? 25 डिग्री टू 35 डिग्री. तिथे एअर प्रेशर आहे पण तिथे तिथली वाऱ्याची गती शांत आहे, कारण तो तेवढा जो पट्टा आहे तिथे एअर प्रेशर क्रिएट होतं, पण ते नंतर एअर प्रेशर नि हवा खाली खाली जाते. मिड लॅटिट्यूडनल कडून इक्वेटर कडे जायला लागते आणि वरती वरती जायला लागते ना. तर त्यावेळेला तिथे त्या एरियामध्ये 35 डिग्री टू 55 डिग्री मध्ये तिथे वारे वाहतात किंवा 25 डिग्री टू 5 डिग्री मध्ये पण वारे वाहतात. पण जो मधला पट्टा आहे मिड लॅटिट्यूडनल हाय प्रेशर बेल्ट तिथे कोणत्याच प्रकारचे वारे वाहत नाही. तिथला पट्टा पण शांत असतो, त्यामुळे त्याला बोलतात हॉर्स लॅटिट्यूड्स म्हणजे अश्व अक्षांश. हॉर्स म्हणजे अश्व म्हणजे घोडा, तर अश्व अक्षांश असं नाव दिलेलं आहे त्याला.
मग त्याच्या पुढे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणजे खालचा साधर्न आणि नॉर्दर्न हेमिस्फिअर दोन्हीकडे तो जो 10 डिग्रीचा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये शांत वारे वाहतात. पण त्याच्या वरती आणि खाली तिथे वारे निर्माण होतात. फक्त तेवढ्या पट्ट्यामध्ये वारे निर्माण होत नाहीत. त्यामुळे तिथे काम बेल्ट तयार होतो. एक शांत पट्टा तयार होतो वाऱ्यांचा. समजलं? थोडस समजायला किचकट आहे. लक्षात आलं का की परत सांगायचंय? का बरं लेफ्ट होत आहेत? Earlier there were 15 students, now it is 12. Okay. Am I audible to everyone? आवाज येतोय ना माझा? ओके. व्हॉइस इज ब्रेकिंग. प्रेरणाला कंटिन्युअस प्रॉब्लेम येतोय. सॉरी, निधी ना? निधीला कंटिन्युअस प्रॉब्लेम येतोय. समजलं का तुला पण आता शिकवलेलं? मग तुला मध्ये मध्ये आवाज ब्रेक होतोय, पण त्या व्यतिरिक्त आवाज येत असेल तुला, किंवा कुठला पार्ट समजला नाहीये असं काय आहे का? बाकीच्यांना क्लिअर येतोय व्हॉइस? ओके. तर आपण काय काय बघितलं आज? आता काय नेक्स्ट पार्ट चालू नाही करत आहे मी, कारण वेळ पण आपली संपत आली आहे. फक्त आपण थोडंसं रिवाइज करूया. तर what we have seen, the winds change its direction. In northern hemisphere, they change to the right side, and in southern hemisphere, they move to the left side. They move slightly, है ना? आणि आपण ती डायग्राम बघितली. नॉर्थ ईस्ट म्हणजे वारे जसे ईस्ट वेस्ट किंवा नॉर्थ साऊथ व्हायला पाहिजेत, पण तसं न होता ते काय करतात, थोडीशी डायरेक्शन बदलतात. त्यामुळे ते कोणत्या दिशेने व्हायला लागतात? नॉर्थ ईस्ट, साऊथ वेस्ट किंवा नॉर्थ वेस्ट अशा डिरेक्शननी ते व्हायला लागतात. असे क्रॉस क्रॉस मध्ये दिसत आहेत ना सगळे वारे आपल्याला. त्यांचे डायरेक्शन कशा दिसत आहेत? क्रॉस क्रॉस दिसत आहेत. ज्या अशा हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल असायला पाहिजेत त्याऐवजी त्या क्रॉस क्रॉस दिसत आहेत, कारण की ते थोडीशी डायरेक्शन चेंज करतात मूव्ह करताना. त्याच्यानंतर आपण पाहिलं ईस्टर्लीज, वेस्टर्लीज आणि पोलर विंड्स. सो यू हॅव टू स्टडी फर्स्ट अँड सेकंड पेज ऑफ द लेसन. एक्झामसाठी तुम्हाला तुम्ही 2 पेजेस केले तरी सफिशियंट आहेत. पुढचे केले तर वेल अँड गुड, पण नसेल, आपण आज तुमची एक्झाम अगदीच जवळ आलेली, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की हे डू यू नो किंवा हे ट्राय धिस वगैरे करायची गरज नाहीये, किंवा हे कॅन यू टेल वगैरे त्याची गरज नाहीये. पहिले फर्स्ट 2 पेजेस केले तरी ईस्टर्लीज, वेस्टर्लीज किंवा खालीपर्यंत इट इज सफिशियंट. ओके, अंडरस्टूड एव्हरीबडी? ओके. तुमचे आता युनिट टेस्ट आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला काही प्रॉब्लेम किंवा काही क्वेश्चन्स आहेत का तुमचे? येस येस, 5th लेसनचे 2 पेजेस. त्यातले डू यू नो किंवा ते व्हॅलीचं वगैरे आपण बघितलं, माउंटनचं, ते करायचं नाहीये, कारण तो एक्स्ट्रा पार्ट आहे. जे मी तुम्हाला शिकवलं ईस्टर्लीज, वेस्टर्लीज, पोलर विंड्स किंवा प्लॅनेटरी विंड्स वगैरे, त्याचा स्टडी करायचा आहे. किंवा पहिला जो एक्सपेरिमेंट केला आपण, तो एक्सपेरिमेंट पण रीड करायचा आहे. त्याच्या पुढचं करायची गरज नाहीये. ठीक आहे?
एक्स्ट्रा नॉलेजचा पार्ट जो आहे तो करायची गरज नाही. आणि आज जो शिकवलाय तिथपर्यंत ते करायचंय. बाकी एक्स्ट्रा पार्ट जो असतो कॅन यू टेल, डू यू नो, ते फक्त करायचं नाहीये. हा, ते नाही करायचंय. डू यू नो अँड कॅन यू टेल हा एक्स्ट्राचा पार्ट जो असतो तो नाही करायचा आहे. पण जे मी शिकवलं आपलं जे इम्पॉर्टंट पार्ट होते तर ते करायचे. येस, फ्रॉम फर्स्ट टू फिफ्थ लेसन. फर्स्ट टू फोर्थ लेसन मधलं सगळं करायचंय आणि फिफ्थ लेसनचे 2 पेजेस. ओके. ओके स्टुडंट्स, ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडीज. We will stop here. Bye, Miss. Bye, teacher. Bye, ma'am.